नमस्कार मित्रांनो, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय महागाईवर चर्चा करण्याचा आहे. प्रत्येकजण म्हणतो देशात महागाई आले, गरीब जनतेला जगणं कठीण झालेलं आहे. पण ह्याबद्दल कधी कोण विचार केला आहे का? महागाई का आले म्हणून? नाही. पेट्रोलचे दर गगनाला वाढलेत, डिझेलचे दर वाढलेत, पण जनता काही आवाज काढत नाही. सोनं 1,30,000ला गेलं आहे. गरीब माणसाला लग्न कार्यामध्ये अर्धा तोळा देणं पण कठीण झालेलं आहे. फ्रीज, टी व्ही, गाड्यांचे रेट आभाळे वाढलेत, पण जनता याबद्दल काही किरकिर करत नाही. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होता. BJPच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार आहेच. आणि येणाऱ्या काळात समजा यदा कधी संमिश्र सरकार आलं तरीही भ्रष्टाचार हे कायम राहणारच. तर असं जर भ्रष्टाचार होत असेल तर या देशाला महागाईपासून मुक्तता कशी मिळणार? याला महागाई कमी करता येते, याला ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आता आमच्या देशामध्ये 5% लोकांकडे भरपूर पैसा आहे. त्यांच्यावर रेड मारणे गरजेचं आहे. जर त्यांच्याकडे रेड मारून जर पैसा बाहेर आला तर 25% देश नक्की सुधारेल. उरलेला 75%चं काय असा प्रश्न तुम्ही मला कराल. ठीक आहे, तर ह्या उरलेल्या 75%मध्ये आमच्या देशामध्ये 1.5 लोक टॅक्स भरतात. उद्योजक टॅक्स चोरी करतात, टॅक्सच भरत नाहीत. मग देशाला इन्कम कुठनं होणार आहे आणि डेव्हलपमेंटसाठी पैसा कुठनं येणार आहे? जे उद्योजक टॅक्स भरत नाही त्यांच्यावर रेड मारलं आणि त्यापासून जर सरकारला इन्कम झालं तर 75% देश सुधारेल. पहिल्यांदा 5%वर केलं तर 25% सुधारेल आणि 50% केव्हा सुधारेल की जे उद्योजक टॅक्स भरत नाही ते वसूल केलं तर 75% देश सुधारेल. महागाई कायमची निघून जाईल. मग उरलेल्या 25%चं कसं करणार हा प्रश्न तुम्ही मला कराल. नक्कीच ते पण मी सांगतो तुम्हाला. आमच्या भारत देशातला काळा पैसा स्विस बँकेमध्ये पडलेला आहे. जर केंद्र सरकारनं तो भारत देशामध्ये आणला तर 100% महागाई निघून जाईल. पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर सगळं होऊ शकतं. याच्या पलीकडं कसं आणखीन आपल्याला देशाला इन्कम होईल ते मी सांगतो. जे बेनामी असते आहेत, नाव तिसऱ्याचंच, आणि प्रॉपर्टी कुणाची तरी, ती प्रॉपर्टी शोधून काढून जर सीज केली तर ते सुद्धा आम्हाला इन्कम होईल. आणि फक्त मारवाडीच टॅक्स चोरी करत नसून तर सगळेच व्यापारी टॅक्स चोरी करायला शिकलेत. त्यांच्याकडे बळजबरीने आम्ही जर वसूल केलो, टॅक्सची वसूल केलं तर देशाच्या हितासाठी तो पैसा वापरता येईल आणि महागाई कायमची निघून जाईल मित्रांनो. आणि शेवटी मित्रांनो मी सांगतो, 5% लोकांकडे जो पैसा आहे तो रेटच्या माध्यमातून घेऊन डिस्ट्रीब्यूट केले तर सगळ्यांच्याकडे पैसा खेळेल, ही महागाई कायमची निघून जाईल. तर मित्रांनो, आज मी सांगितलेले माहिती महागाईपासून मुक्तता कशी मिळेल जे मला कळालं ते मीच कळवलेलं आहे. जर तुमच्या मते जर काही आणखीन उपाय जर योजना असतील ते कमेंटद्वारे मला कळवा. तुम्ही कमेंट केला तरी मी कळवणारच, नाही कळवला तरी कळवणारच. मी पत्रकार या नात्यानं देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा मी सूचना देतो की आपल्या देशाच्या हितासाठी काय करावं म्हणून. तर मित्रांनो, कुमुदा टीव्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कुमुदा टीव्ही बिरेनोज, बेळगाव.